यवतमाळ जिल्हा वणी तालुक्यानंतर पांढरकवडा तालुक्यात आज मोठ्या प्रमाणामध्ये गोमातेचे मांस आढळून आले। पांढरकवड्यात अनेक वर्षापासून गो तस्करी करून गो हत्या केली जाते। पांढरकवडा शहरात दिसून आले। या सर्व घटनेचा निषेध म्हणून रामनवमी समितीचे वणीचे अध्यक्ष तथा भाजपाचे यवतमाळ माजी जिल्हा सरचिटणीस रवी बेलूरकर यांनी निषेध नोंदविला की अतिशय निंदनीय गोष्ट आहे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गो तस्करीचे गोरख धंदे चालू आहेत। गोमातेला राज्यमाता म्हणून संबोधले जाते। शासनाने राजमातेचा दर्जा दिल्यानंतरही गोमातेची मोठ्या प्रमाणात तस्करी वाढलेली आहे। पांढरकवडा झरी-जामणी घाटांची या भागात तस्करी होत असते। हे निंदनीय गोष्ट आहे। पोलीस प्रशासनाला हे माहिती असूनही सुद्धा पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे हा एक प्रश्नचिन्ह आहे। वणीत झालेल्या गोहत्या संदर्भात अजूनही कारवाई झालेली नाही। तोवरच पांढरकवडा येथे गोमातेचे कत्तल करण्यात आले आणि कितीतरी गोमातेचे मांस आढळून आले। यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक यांचे दुर्लक्ष आहे का हा सुद्धा प्रश्नचिन्ह समाजासमोर उपस्थित होतोय। पांढरकवडा शहरामध्ये गोमातेचा कत्तल करून हाडा मांसाचा मोठा साठा पांढरकवडा शहरामध्ये सापडला। हे अतिशय निंदनीय कृत्य आहे आणि ज्या समाजकंटकांनी केलं असेल त्याच्यावरती कडक कारवाई करावी। 11 जानेवारीला वणीत सुद्धा हा गोमातेचा हत्या करून 2 गायींचे शीर्ष रोडवरती ठेवण्यात आलं। 150 ते 200 गायी रस्त्यावर कापण्यात आल्या आणि गोमातेची अतिशय निकृष्ट दर्जाने हत्या करून एक गोमातेच्या हाडा मांसाचा मोठा साठा नगरपालिकेच्या आकड्यानुसार किमान 13 ते 14 ट्रॅक्टर भरून हा गोमांसाचा सगळा साठा बाहेर टाकावा लागला। हे अतिशय निंदनीय कृत्य आहे। या सर्व यवतमाळ जिल्ह्यातील होणाऱ्या गोमाता तस्करी आणि गोहत्या थांबवण्यात यावी असा पोलीस अधिकाऱ्यांना यवतमाळ पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सूचना सुद्धा करण्यात आली, परंतु यातील कुठलीही कारवाई होताना दिसत नाही। महाराष्ट्र सरकारने गोमातेला राज्यमाता म्हणून दर्जा दिली। ज्या राज्यमातेचा बिनधास्तपणे गोतस्करांनी मातेची हत्या हा गोरख धंदा या यवतमाळ जिल्ह्यामध्ये चालू आहे। या यवतमाळ जिल्ह्यामध्ये चालणारा तो पांढरकवडा असो, झरी-जामणी असो, घाटंजी असो या वणी असो, या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोमातेची तस्करी आणि गोमातेची हत्या केली जातात। हे अतिशय निंदनीय कृत्य आहे आणि या सगळ्या कृत्यामध्ये जे कोणी समाजकंटक असतील, पोलीस प्रशासनातील अधिकारी असतील, यांच्यावरती कडक कारवाई करावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटना म्हणून रामनवमी समितीचा अध्यक्ष म्हणून रवी बेलूरकर करीत आहेत। हे सगळा गोरखधंदा तात्काळ थांबवावा, अन्यथा यवतमाळ जिल्ह्यामध्ये गोमातेच्या संरक्षणासाठी एक आंदोलन उभं करण्यात येईल। याला सर्वस्वी जबाबदार आपण पोलीस प्रशासन राहतील असं मी या निवेदनाच्या द्वारे सांगू इच्छित आहे।